भारतीय इतिहास अनुसंधान परिषद पश्चिम क्षेत्रीय केंद्र पुणे यांच्या वतीने आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यानमाला अंतर्गत मी आज आपणाशी हैदराबाद मुक्ती संग्राम एक संघर्ष या विषयावर संवाद साधत आहे। भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा 15 ऑगस्ट 1947 ला भारतामध्ये 562 संस्थानं होती। यातली 3 संस्थानं सर्वात मोठी संस्थानं होती। एक हैदराबाद, 2 काश्मीर आणि 3 जुनागड। हैदराबाद संस्थान हे भारतातील संस्थानापैकी सर्वात मोठे संस्थान उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून होते। काश्मीर हे भारतातील सर्वात मोठे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून असणारे संस्थान होते। या 2 संस्थानाचं वैशिष्ट्य असं होतं की या संस्थानाचे स्थान जर बघितले तर माथास्थानी काश्मीर संस्थान आणि हृदयस्थानी हैदराबाद संस्थान होते। 1947 पूर्वी भारत 2 भागामध्ये विभागलेला होता, ब्रिटिश ताब्यात असणारा भारत आणि संस्थानिकांच्या ताब्यात असणारा भारत। या संस्थानामध्ये स्वातंत्र्याचे लढे झाले। या संस्थानात झालेल्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा विचार करता आपल्याला 4 घटकांचा 5 घटकांचा विचार करावा लागतो। एक व्यक्ती, 2 संस्था, 3 चळवळ, 4 घटना आणि त्यातले घटनाक्रम। व्यक्ती ही क्षणाची द्योतक असते आणि संस्था, चळवळ, घटना किंवा घटनाक्रम ही काळाची द्योतक असतात। हैदराबाद संस्थानाचा विचार केला तर हैदराबाद संस्थानात मध्ये 1938 ते 1948 या कालखंडामध्ये एक मोठा संघर्ष घडला। हा संघर्ष हैदराबाद मुक्ती संघर्ष म्हणून ओळखला जातो। हैदराबाद संस्थानाच्या संघर्षाची साधने आर्काइव्ह प्रमाणे चरित्र, आत्मचरित्र, लेखन, स्फुट मुलाखती इत्यादी आहेत। आनंद कृष्ण वाघमारे, आनंद भालेराव, दिगंबरराव बिंदू, न्यायमूर्ती कोरटकर, श्रीधर कुलकर्णी, दपम जोशी, पंचधारा मासिक, पुरुषोत्तम चपळगावकर, नरेंद्र चपळगावकर यासारख्यांनी लिहिलेली संदर्भ ग्रंथ, आर्य समाज, हिंदू महासभा, वंदे मातरम यांनी घडवलेल्या चळवळी, याचबरोबर समा गर्गेंनी लिहिलेलं संघर्ष, आनंद भालेरावांचा हैदराबाद मुक्ती लढ्यावरचा ग्रंथ, पंचधारा, काळाच्या पडद्याआड इत्यादी साधने आहेत। त्याचबरोबर हैदराबाद स्टेट आर्काइव्ह, तारनाका हैदराबाद येथील तसेच औरंगाबाद येथील स्टेट आर्काइव्ह मध्येही हैदराबाद संघर्षाची, हैदराबाद मुक्ती संघर्षाची अनेक साधनं आपल्याला पाहायला मिळतात। 1724 ला मीर कमरुद्दीन उर्फ निजाम उल मुल्क याने हैदराबाद संस्थानाची स्थापना केली। मुघल सत्ता औरंगजेबाच्या बादशाहच्या मृत्यूनंतर 1708 ला दुर्बल होत गेली। दुर्बल मुघल दरबारात सेवा करण्यापेक्षा आणि सय्यद बंधूंच्या वर्चस्वाखाली राहण्यापेक्षा दक्षिणेत राहून स्वतंत्र शासक बनून ही इच्छा मीर कमरुद्दीन उर्फ निजाम उल मुल्कची होती। निजाम उल मुल्क आणि तदनंतर 7 युद्धे निजामाच्या उत्तराधिकाऱ्यांनी एकंदरीत लढली। यामध्ये जर विचार केला तर साखरखर्डा, भोपाळ, उदगीर, सांबारगोंदा, राक्षस भुवन, खर्डा या 7ही युद्धात निजामाचा पराभव झालेला दिसतो। 2 युद्ध बाजीरावाच्या विरोधात, एक विश्वासराव पेशव्यांच्या विरोधात, एक नानासाहेब पेशव्यांच्या विरोधात, एक जानोजी भोसलेंच्या विरोधात आणि एक मराठ्यांच्या विरोधात निजामांनी युद्ध लढली। सुप्रसिद्ध साहित्यिक कैलासवासी नरहर कुरुंदकर म्हणूनच असं म्हणतात, सर्व युद्धात पराभूत होऊनही सत्ताधीश निजाम राहिला, जिंकला असता तर मोगलांचा केवळ सरदारच राहिला असता। 1724 ला साखरखर्ड्याच्या युद्धात निजामाने
विजय मिळवून औरंगाबाद येथे आपली सत्ता स्थापन केली. औरंगाबाद इथे सत्ता स्थापन झाल्यानंतर काही काळानंतर ही औरंगाबादची सत्ता निजामाने हैदराबादला स्थलांतरित केली. हैदराबाद संस्थानाची काही बलस्थानं होती. या बलस्थानाचा विचार केला तर हैदराबादची चतुर्सीमा ही वाखाणण्याजोगी आहे. पश्चिमेला हैदराबाद संस्थानाच्या मुंबई प्रांत, पूर्वेला वर्धा जिल्हा, दक्षिणेला मद्रास इलाका आणि उत्तरेला खानदेशचा भाग होता. या हैदराबाद संस्थानात एकूण 7 निजाम झाली. या 7 निजामांच्या आधिपत्याखाली असणारा जो प्रदेश आहे त्याला हैदराबाद संस्थानाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. हा 3 प्रांतामध्ये विभागलेला होता. हे 3 प्रांत 3 भाषिक प्रांत म्हणून ओळखले जातात. त्यातला मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटक. या हैदराबाद संस्थानामध्ये 4 सुबे होते. प्रशासनाच्या सोयीसाठी केलेले हे प्रादेशिक विभाग होते. त्यातला औरंगाबाद, 2 गुलबर्गा, 3 वरंगळ आणि 4 हैदराबाद. हैदराबाद संस्थान ही देशातील सर्वात मोठे संस्थान म्हणून ओळखले जात होते. या संस्थानाची लोकसंख्या 1.75 कोटी होती आणि प्रतिवर्ष हैदराबाद संस्थानाचं उत्पन्न हे 26 कोटी रुपये होतं. हैदराबाद संस्थानाचा एक सहज विचार जर केला तर हैदराबाद संस्थानात मराठवाड्यातील, आजच्या मराठवाड्यातील 8 जिल्हे, तेलंगणातील 5 आणि कर्नाटकातील 3 असे 16 जिल्ह्याचं हे संस्थान पाहता 108 तालुके हैदराबाद संस्थानामध्ये होते. 138 शहर लहान मोठी या हैदराबाद संस्थानात होती आणि आसपास 22,000 खेडी हैदराबाद संस्थानामध्ये होती. समाजाचा विचार केला तर 85% समाज हा हिंदू, 11% मुस्लिम आणि 4% समाज हा अन्य धर्मीय होता. भाषेचा विचार केला तर 50% समाज हा तेलुगू, 25% मराठी, 11% उर्दू आणि 12% अन्य समाज, भाषिक समाज या हैदराबाद संस्थानामध्ये होता. हैदराबाद संस्थानाची एक नाविन्यता जर पाहिली तर ती एक गोष्ट लक्षात येते की ही नाविन्यता नव्हती तर ती एक वेगळ्या मार्गाने चाललेली एक वाटचाल होती. हैदराबाद संस्थानाकडं अर्थात निजामाकडं, शेवटचा निजाम जो 7वा जो होता त्या 7व्या निजामाकडं 1938 ते 48 या कालखंडामध्ये निजामानं विशेषतः या घटकावर विशेष जोर दिलेला होता. हैदराबाद संस्थानाची स्वतंत्र अशी हैदराबाद स्टेट बँक होती जी आत्ताच काही दिवसापूर्वी नॅशनलाइज बँकामध्ये मर्ज करण्यात आली. हैदराबाद संस्थानाकडे मालकी वर्तमानपत्र होते, स्वतःची अशी कालगणना होती, स्वतःचं मेडिकल कॉलेज जे आजही हैदराबादमध्ये एक नामांकित मेडिकल कॉलेज म्हणून ओळखलं जातं तेही हैदराबाद संस्थानातच होतं. हैदराबाद संस्थानाची स्वतःची अशी NSR नावानं रेल्वे होती, निजाम स्टेट रेल्वे. हैदराबाद संस्थानाचं स्वतंत्र पोस्ट ऑफिस होतं. हैदराबाद सिव्हिल सर्व्हिस नावानं मुलकी सेवाही घेतल्या जात असत. आजच्या MPSC आणि UPSC सारखी हैदराबाद सिव्हिल सर्व्हिस कार्यरत होती. स्वतंत्र न्यायालय हैदराबाद होतं. उत्पन्न निजामाचं 1.50 कोटी होतं. भाषांतर विभाग कार्यरत होता. एक राष्ट्र म्हणून उदयाला येण्यासाठी जे घटक आवश्यक असतात त्यात स्वतःचं असं एक विद्यापीठ असतं पाहिजे. उस्मानिया विद्यापीठ 1917 ला स्थापन झालं होतं. स्वतःचं चलन होतं. चलनाचं परिमाण जर बघितलं तर 6 पैसे बरोबर 1 आणा, 16 आणे बरोबर 1 रुपया, अर्थात 96 पैशाचा 1 रुपया 1919 पासून कार्यरत होता. स्वतःचं असं बजेट होतं. स्वतंत्र नकाशा होता. हैदराबाद संस्थान नकाशामध्ये, भारतीय नकाशात पिवळ्या कलरनं दाखवलं जात असते. आज जसं MIDC हे औद्योगिक क्षेत्रासाठी कार्यरत असणारं संघटन आहे तसं ते हैदराबाद संस्थानातही औद्योगिक विभाग स्वतंत्रपणे कार्यरत होता. जलसिंचन विभाग कार्यरत होता. 1884 पासून उर्दू ही भाषा पारसीच्या ऐवजी लागू करण्यात आली होती. हैदराबाद संस्थानाची साक्षरता 6.5 होती. अर्थात ही साक्षरता वाढू न देण्याचं एक वेगळं कारण ही त्यामागे होतं. दर हजारी जर साक्षरता बघितली तर ती फक्त 70% होती. स्वतंत्र
हैदराबादच्या या निजामाला ब्रिटिशांनी हीच फेथफुल आलाय अशी उपाधीही प्रदान केलेली होती. हैदराबादचा निजाम मीर उस्मान अली निजाम सातवा म्हणून ओळखला जात होता. 1886 ते 1968 हा निजाम सातव्यांचा कालखंड. सर्व निजामांचा, सातही निजामांचा विचार केला तर निजाम हे दीर्घायुषी, अत्यंत चतुर आणि चाणाक्ष म्हणून ओळखले जातात. दीर्घायुषी, बुद्धिमान आणि चातुर्य संपन्नता निजामांकडे होते. पहिल्या निजाम आणि सातवा निजाम यात वाखाणण्याजोगे कार्य करणारे होते. निजामाचं स्वतःचं उत्पन्न 1.50 कोटी रुपये होतं. मात्र वार्षिक उत्पन्न एवढं असतानाही निजाम खर्च मात्र आठवड्याला 1 पाऊंडच करत असे. अर्थात ही कंजूस भूमिका निजामाची आपल्याला त्यामागे दिसते. आणि म्हणून निजाम उत्पन्न जरी, निजामाचं स्व उत्पन्न जरी सर्वाधिक असेल आणि खर्च जर अत्यंत कमी असेल तर या निजामाकडे आपण कंजूस म्हणून आपण न पाहता, म्हणून नरहर कुरुंदकर सतत असं म्हणत असत की दीर्घायुषी आणि कंजूस म्हणून या निजामाकडे न पाहता अत्यंत बुद्धिमान आणि चातुर्य संपन्न व्यक्ती म्हणून या निजामाकडे पाहिलं पाहिजे. प्रचंड संपत्ती या निजामाकडे होती. आणि म्हणून जेकब सारखा कोहिनूर नंतरचा 2 नंबरचा हिरा, या जेकब हिरा हा निजामाच्या संपत्तीमध्ये होता. सप्टेंबर 1948 ला जेव्हा भारतानं हैदराबाद संस्थानाचा ताबा घेतला तेव्हा 38 कोटी रुपये नगदी नफा असणारे हे संस्थान होतं. हैदराबाद निजामाचा रहिवास किंग कोटी रेसिडेन्सी भाग, जो रेसिडेन्सी भागामध्ये ब्रिटिशांची वस्ती होती त्या भागाला रेसिडेन्सी भाग म्हणून ओळखलं जातं. 1936 पर्यंत हा रेसिडेन्सी भाग होता. याच भागात किंग कोठी नावानं निजामाची निवासस्थान होतं. 1000 कोटी रुपये निजामाने देश विदेशात, विशेषतः स्विस आणि लंडन आणि दक्षिण अमेरिकेतल्या बँकेमध्ये गुंतवलेले होते. संडे एक्सप्रेसचा पत्रकार ॲन्सर्ट फॉसर असं म्हणतो, निजामाकडे 1000 करोड रुपयाची संपत्ती होती. 6 व्यक्तीला दफन करायचं असेल तर दफन करण्यासाठी जेवढी माणिक आणि मोती लागतील तेवढे या निजामाच्या संपत्तीमध्ये संकलित होते. हाऊस ऑफ कॉमन्सच्या समोरील लंडनच्या स्ट्रीटवर जर या सर्व माणिक आणि मोतींना ऊन द्यायचं ठरवलं तर 5 किलोमीटर संपत्ती रोडवर टाकावी लागेल, एवढी संपत्ती निजामाकडे संकलित होती. निजाम आणि ब्रिटिश यांचे संबंध जर आपण बघितले तर आपल्याला काही घटक स्पष्ट होतात. निजाम सत्तेची स्थापना मुघलांच्या उत्तर काळात 1724 ला झाली. निजामाचा अर्थ बंदोबस्त करणारा, उल मल्क म्हणजे प्रदेशाचा बंदोबस्त करणारा, प्रदेशाचा बंदोबस्त करणारा व्यक्ती अर्थात निजाम या नावाने ओळखला जातो. 1818 ला मराठा सत्तेचा आस्त घडला आणि मराठा सत्तेच्या आस्त नंतर खऱ्या अर्थानं निजाम सत्तेला एक वेगळं वळण हैदराबाद संस्थेला मिळालं. निजाम दुसऱ्याच्या काळात ईस्ट इंडिया कंपनी हैदराबाद आणि हैदराबाद स्टेट यांच्यामध्ये एक तैनाती फौजेचा करार काढला. या तैनाती फौजेच्या करारानुसारच हैदराबाद संस्थान खऱ्या अर्थानं ब्रिटिशांच्या ताब्यात गेलं. पंतप्रधान चंदूलालांच्या काळामध्ये काही कर्ज हैदराबाद संस्थानाने पामर कंपनीकडून घेतलं गेलं. हे कर्ज तैनाती फौजेचा खर्च भागावा म्हणूनच घेण्यात आलेलं होतं. पण या कर्जाच्या परतफेडीसाठी निजामाच्या हैदराबाद स्टेटचे काही प्रदेश ताब्यात घेण्यात आले आणि या ताब्यात हैदराबाद संस्थानाचे जे प्रदेश गेले ते प्रदेश म्हणजेच वऱ्हाडचे जिल्हे. आणि म्हणून 1853 ला पामर कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी पंतप्रधान चंदूलाल द्वारा वऱ्हाडचे जिल्हे गमवावे लागले. 1853 ला वऱ्हाड निजामानं पामर कंपनीचं कर्ज फेडण्यासाठी गमावलं. 1857 ला 4च वर्षात भारतामध्ये दक्षिणेमध्ये एक मोठा उठाव उत्तर भारताप्रमाणे घडला. 1857 ची घटना जर बघितली तर आपल्याला लक्षात येतं की 1857च्या घटनेमध्ये निजाम हा
ब्रिटिश सत्तेला प्रामाणिक राहिला. आणि म्हणूनच एक घटक सगळ्यात महत्वाचा येतो की या घटकामुळे दक्षिणेमध्ये 1857चा उठाव घडू शकला नाही. या 1857च्या उठावाचे पडसाद दक्षिणेमध्ये उमटले नाही, मोठ्या प्रमाणात होऊ शकला नाही. उत्तरेप्रमाणे दक्षिणेत जर उठाव घडला असता तर ब्रिटिशांना सत्ता निश्चित ईस्ट इंडिया कंपनीला सोडावी लागली असती. पण 1857ला एकनिष्ठता म्हणून हैदराबादच्या निजामाने ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनीची सेवा केली. आणि म्हणूनच या 1857च्या उठावात निजाम एकनिष्ठ राहिला. म्हणूनच निजामाला रायचूर आणि उस्मानाबाद जिल्हे हे 2 जिल्हे आणि 50 लाख रुपयाचे कर्ज माफ करण्यात आले. याचबरोबर हीच फेथफुल अलाय ही 1857ला निजामाला एक उपाधी देण्यात आली. 1858ला ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त करण्यात आली. लॉर्ड कॅनिंगनं अलाहाबादचा दरबार भरवला गेला. मुघल सत्ता 1857ला उठाव घडला, त्याला जबाबदार धरून मुघल सत्ता नष्ट करण्यात आली, समाप्त करण्यात आली. आणि 1857च्या उठावानंतर 1858 पासून निजामाची भूमिका बनत गेली की आपणच मुघलांचे वारसदार आहोत, मुघलांचा वारसा हक्क आपल्याकडेच आहे, निजामाकडेच आहे. आणि म्हणून 1857 नंतर खऱ्या अर्थानं निजाम सत्तेला एक वेगळं वळण प्राप्त होत गेलं. 1857 पूर्वी 4 वर्ष 1853 पासून अर्थात पासून ते डफरीन भारतात येण्या अगोदर 1 वर्ष अर्थात 1884 पर्यंत 1853 ते 1884 पर्यंत 30 वर्ष पंतप्रधान सालारजंगांनी कार्य केले. 1853 ते 1883-84 हा कालखंड हैदराबाद संस्थानामध्ये एक वाखाणण्याजोगा कालखंड म्हणून ओळखला जातो. पंतप्रधान सालारजंगांनी हैदराबाद संस्थानाचं रूपांतर आधुनिक मध्ये करण्यामध्ये फार महत्वाची भूमिका पार पाडली. जसं प्रशियाच्या बिस्मार्कनं झोल्वरींच्या माध्यमातून आर्थिक सुधारणा घडून प्रशियाला समृद्ध बनवलं, तसं पंतप्रधान सालारजंगांनी या 30 वर्षाच्या कालखंडात हैदराबादला आधुनिकतेकडे वाटचालीकडे पोहोचवण्याचं काम केलं. हैदराबाद संस्थानाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हैदराबाद संस्थानामध्ये 3 प्रकारची मालकी होती. एक मालकी सरफेखास मालकी म्हणून ओळखली जाते, दुसरा पायगा आणि तिसरा जागीर. सरफेखासचा प्रदेश हा निजामाकडे स्वतःच उत्पन्न, सरफेखास मधून येणारा जे उत्पन्न होतं ते निजामाला प्राप्त होत असते. पायगामधून येणारं जे उत्पन्न होतं ते सैनिकी खर्चासाठी वापरलं जात असे. आणि जहागीरदारांच्या ताब्यात असणारा जो प्रदेश होता त्याला रुसूम असं म्हणावं. सरंजामशाही व्यवस्थेचे उत्तम उदाहरण म्हणजे हैदराबाद आहे हे या 3 घटकावरून लक्षात येतं. या हैदराबाद संस्थानामधील शिक्षण व्यवस्था अत्यंत वेगळी होती. 5वी पर्यंत शिक्षण मातृभाषेमध्ये दिलं जात असे, मग ते मराठी असेल, तेलुगू असेल, कन्नड असेल, उर्दू असेल. पण 5वी नंतरचं मात्र शिक्षण हे उर्दू भाषेतच घ्यावं लागत असते. अथवा ज्याला जमत नसेल उर्दू तो मात्र शिक्षणापासून वंचित होत असे. याचा अर्थ माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षणाकडे जायचं असेल तर उर्दू शिवाय पर्याय नव्हता. 1917ला उस्मानिया विद्यापीठाची स्थापना झाली आणि उर्दू माध्यमातून शिक्षणाला खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. प्रमुख मराठी संस्थांचा जर विचार केला तर हैदराबाद संस्थानामध्ये सरस्वती भुवन ही संस्था, विवेकवर्धनी संस्था, अंबाजोगाईची योगेश्वरी शाळा किंवा योगेश्वरी संस्था, हिप्परग्याची राष्ट्रीय शाळा, गुलबर्ग्याचं नूतन विद्यालय, हैदराबादची विवेकवर्धनी ह्या संस्था अत्यंत महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या होत्या. हैदराबाद संस्थानामध्ये एक सगळ्यात महत्वाचा घटक उर्दू 5वी नंतर सक्तीची होती. उर्दू माध्यमात शिक्षण सक्तीचं होतं. त्यामुळं एक घटक सतत मला आठवतो की माननीय रवींद्र रसाळ ज्येष्ठ पत्रकार नांदेडचे हे सतत असं म्हणत, खाएंगे पिएंगे बनेंगे नवाब, पढेंगे लिखेंगे बनेंगे खराब. ही मान हैदराबाद संस्थानामध्ये शेवटपर्यंत कार्यरत होती आपल्याला दिसते. हैदराबाद संस्थानामधील काही घटकांचा विचार जेव्हा आपण संघर्षात करतो तेव्हा काही संघटना आपल्याला बघाव्या लागतात. हैदराबाद स्टेट रिफॉर्म कॉन्फरन्स नावाची एक संघटना हैदराबादमध्ये कार्यरत होती. प्रांतीय संघटनांचा विचार केला तर आंध्र जनसंघ परिषद, कर्नाटक परिषद, महाराष्ट्र परिषद, इत्यादी मुसलमीन
बहादुर जंगांनी स्थापन केलेली ही या संघटना कार्यरत होत्या. हैदराबाद संस्थानामध्ये आर्य समाजही कार्यरत होता. मुंबईमध्ये 1875 आर्य समाजाची स्थापना झाली, पण 1880 हैदराबाद संस्थानामध्ये धारूरला सर्वप्रथम आर्य समाजाची स्थापना झाली. धारूरचा आर्य समाज हा हैदराबाद संस्थानातील सर्वात जुना आर्य समाज म्हणून ओळखला जातो. 1890-91 हैदराबादमध्ये खुद्द हैदराबादमध्ये आर्य समाजाची स्थापना झाली. हिंदू महासभा कार्यरत होती. याचबरोबर 1938 स्थापन झालेली हैदराबाद स्टेट काँग्रेसही होती आणि म्हणून हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 1938 झाली. हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सर्वात महत्वाची भूमिका गोविंदराव नानक, स्वामी रामानंद तीर्थ, काशीनाथराव वैद्य इत्यादी व्यक्तींचा महत्वपूर्ण असा योगदान होतं. हैदराबाद संस्थानाचा घटकांचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा स्वामी रामानंद तीर्थ यांचं नाव सगळ्यात अग्रगण्य येतं. स्वामी रामानंद तीर्थांचं एक वैशिष्ट्य असं होतं की स्वामी रामानंद तीर्थांचं मूळ नाव व्यंकटेश भगवानराव खेडगीकर हे होतं. व्यंकटेश भगवानराव खेडगीकर हे मूळतः कर्नाटकात, जन्माने जन्म कर्नाटकात झाला. आयुष्य सगळं कार्य, लढा वगैरे सगळं तेलंगणामध्ये गेलं. जीवन मराठवाड्यामध्ये खऱ्या अर्थानं जडणघडण मराठवाड्याच्या भूमीमध्ये स्वामी रामानंद तीर्थांची घडली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये शिक्षण घेतल्यानंतर नामजोशींकडे स्वामी रामानंद तीर्थांनी कार्य केलं. अमळनेरामध्ये ज्या साने गुरुजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये अमळनेरामध्ये त्यांनी काही काळ सेवा केली. 1929 हिप्परसोगा, तालुका औसा, जिल्हा लातूर इथे ते शाळेमध्ये जॉईन झाले. 1929 स्थापन झालेली हिप्परसोग्याची शाळा वि.स. खांडेकरांच्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर माळरानावर फुललेली ही बाग होती. 1931 व्यंकटेश भगवानराव खेडगीकरांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्याकडून दीक्षा घेतली आणि म्हणून त्यांनी आपलं नाव स्वामी रामानंद तीर्थ असं धारण केलं. 1935 अंबाजोगाईच्या तत्कालीन मोमिनाबादच्या योगेश्वरी शाळेमध्ये स्वामीजी जॉईन झाले. 1938 हैदराबाद स्टेट काँग्रेस स्थापन होण्याच्या अगोदर 2 वर्ष परतूरला झालेलं जे अधिवेशन होतं महाराष्ट्र परिषदेचं, या महाराष्ट्र परिषदेमध्ये स्वामीजी, अनंतकृष्ण वाघमारे, गोविंदराव नानक, काशीनाथराव वैद्य, दिगंबरराव बिंदू या सर्वांचा परिचय सामाजिक कार्यातून अगोदरपासूनच होता. तो 1938 हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या स्थापनेमध्ये दृढ झालेला दिसतो. 1950 हैदराबाद संस्थान विसर्जित झाल्यानंतर पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना स्वामी रामानंद तीर्थांनी केली. स्वामी रामानंद तीर्थांचं एक वैशिष्ट्य होतं की स्वातंत्र्योत्तर भारतात झालेल्या ज्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका होत्या, या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 1952 ते 57 आणि नंतर एक वेळा स्वामीजी लोकसभेचे सदस्य राहिले. अत्यंत एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून स्वामीजींचा उल्लेख केला जातो. स्वामीजी गांधीवादी होते, पण त्याचबरोबर विचार केला तर स्वामीजी कट्टर नेहरूवादी होते. स्वामीजी आणि नरहर कुरुंदकर यांचं एक वैशिष्ट्य की कट्टर नेहरूवादाची भूमिका या दोघांनी स्वीकारलेली दिसते. मुक्ती संघर्षाचा आदर्श म्हणून स्वामीजी यांच्याकडे पाहिलं जातं. हैदराबाद मुक्ती संग्राम एक संघर्ष याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला 3-4 गोष्टी स्पष्ट दिसतात. यामध्ये व्यक्ती, संघटना, चळवळी, वर्तमानपत्रे या सर्वांचा विचार जेव्हा आपण करतो त्याला आपण मुक्ती संग्राम असं म्हणतो. 1920 ते 1938 या पर्वाला, या कालखंडाला माननीय कैलासवासी प्राध्यापक दपम जोशी उद्योग पर्व या नावानं संबोधतात. 1938 ते 1946 या कालखंडाला ते आंदोलन पर्व म्हणून संबोधतात. तर 1946 ते 1948 या कालखंडाला प्रक्षोभक पर्व म्हणून संबोधतात. या कालखंडात झालेला जो संघर्ष, या संघर्षाला मुक्ती लढा, संग्राम, आंदोलन, लोकलढा, सत्याग्रह
चळवळ, स्वातंत्र्य आंदोलन अथवा विलिनीकरण या विविध 8-9 नावानं ओळखलं जातं. हैदराबाद मुक्ती संग्रामाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हैदराबाद मुक्ती संग्राम हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक अविभाज्य भाग आहे, याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात लाल बाल पाल यांना त्रिमूर्ती म्हणून ओळखलं जातं. तसं हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये त्रिमूर्ती म्हणून धर्मवीर वामनराव नाईक, न्यायमूर्ती केशवराव कोरटकर आणि लबब फाटक यांना ओळखलं जातं. लोकमान्य टिळक नचिकेकरांचा उल्लेख भाऊसाहेब असं करत, धर्मवीर वामनराव नाईक, लबब फाटकांचा उल्लेख भाऊसाहेब म्हणून असं करत. सेतू माधवराव पगडेंनी हैदराबाद मुक्ती संग्रामाचा कालखंड दीर्घ असा सांगितला आहे. 1857 ते 1885, 1885 ते 1905 आणि 1905 ते 1920 आणि 1920 ते 38, 38 ते 43 आणि 1946, 1948 असं सेतू माधवराव पगडी या मुक्ती संग्रामाचा कालखंड मानतात. जवळजवळ विचारात केला तर 90 वर्षाचा कालखंड सेतू माधवराव पगडी मुक्ती संग्रामाचा मानतात. ऑस्ट्रेलिया मधला, वेस्ट ऑस्ट्रेलिया मधला एक बेनिच लुसियान नावाचा संशोधक आहे. हा लुसियान संशोधक ऑटोक्रसी टू इंटिग्रेशन या त्यांच्या पीएचडीच्या थेसिस मध्ये 1938 ते 1948 असा कालखंड मानतात. पीएचडीचा विषय अत्यंत सुंदर असा बेनिच लुसियान यांनी मांडलेला आहे. ऑटोक्रसी टू इंटिग्रेशन. हैदराबाद मुक्ती संग्रामातील त्रयींचा विचार केला तर 1938 पर्यंत या त्रयींचा मृत्यू झालेला होता. पण या त्रयींनी 1938 पर्यंत आपल्या कार्यातून आणि कर्तृत्वातून हैदराबाद संस्थान जागृतीपर्यंत पोहोचवले होते, लढ्याच्या मार्गावर सज्ज केले होते. आणि म्हणून हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये धर्मवीर वामनराव नाईक, न्यायमूर्ती केशवराव कोरटकर आणि लबब फाटक या त्रयींच्या कार्याचा विचार आपल्याला विशेष करून करावा लागतो. हैदराबाद संस्थानामध्ये हा संघर्ष 1938 ला का झाला याची काही महत्वपूर्ण अशी कारण आपल्याला पाहता येतात. हैदराबाद संस्थानातील निजामाने काही बंधनं हैदराबाद संस्थानामध्ये दिली होती. त्यातलं जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्यास बंदी घातली होती. उत्सव बंद करण्यात आले होते. मिरवणुका बंद करण्यात आल्या होत्या. पालखी आणि दिंडी यावर बंदी होती. नवीन मंदिर बांधायचं असेल तर त्यावर बंदी होती. जे बोलपट या कालखंडामध्ये लागू झाले त्या बोलपटालाही हैदराबाद संस्थानामध्ये बंदी होती. धार्मिक स्थळापेक्षा कोणतंही घर उंच नको ही एक सक्ती हैदराबाद संस्थानामध्ये होती. 1926 पासून उर्दूची सक्ती करण्यात आली. विद्यार्थ्यांना जर उच्च शिक्षण 5वी नंतर घ्यायचं असेल, पुढील शिक्षण घ्यायचं असेल तर कुर्ता आणि शेरवानी परिधान करणे बंधनकारक होते. हैदराबाद स्टेट काँग्रेसला 1938 ला जन्माच्या अगोदरच, स्थापन होण्याच्या अगोदरच बंदी घालण्यात आली. इत्तेहादील मुस्लिम लीगवर मात्र बंदी नव्हती. एकत्र येण्यावर बंदी होती. या बंधनामुळे हैदराबाद संस्थानामध्ये जागृती घडत गेली. हैदराबाद संस्थानामधील जागृतीची कारणे जर पाहिली तर त्यामध्ये 2-3 कारणं प्रामुख्याने आपल्याला दिसतात. एक पहिलं कारण आपल्याला दिसतं ते 1921 आणि 29 ला लागू केलेलं गस्ती निशाण 52 आणि 53. गस्ती निशाण याचा अर्थ येतो ब्लॅक ऍक्ट, काळे कायदे. आणि म्हणून गस्ती निशाणचा विरोध करत असताना हैदराबाद संस्थानामधील त्रयींनी, हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, आर्य समाजाच्या कार्यकर्त्यांनी सतत एक म्हण प्रचलात आणली होती, मरणाऱ्याने सुद्धा 10 दिवस आधी परवानगी घ्यायची का. हैदराबाद संस्थानामध्ये काही महत्वपूर्ण घटना जर बघितल्या तर त्यामध्ये आपल्याला एक घटक महत्वाचा दिसतो की कर्नाटकामध्ये कर्नाटक परिषद, महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये महाराष्ट्र परिषद या प्रांतीय परिषदांनी जागृतीचं काम मोठ्या प्रमाणात केलेलं होतं. स्वामी रामानंद तीर्थांचं कार्य, स्वामी रामानंद तीर्थांची गांधीवादी विचारधारा आणि नेतृत्व आणि गांधीवर, महात्मा गांधीवर असणारी दृढ श्रद्धा या सर्वांचा विचार केला तर हैदराबादमध्ये जागृतीची कारणं आपल्याला लक्षात येतात. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा जेव्हा आपण
प्रभाव हाही हैदराबाद संस्थानामध्ये जागृतीचं प्रमुख कारण होतं. उर्दूची सक्ती हेही एक महत्वपूर्ण कारण होतं. हैदराबाद संस्थानामध्ये जी वर्तमानपत्र होती ती वर्तमानपत्र निजामाच्या मालकीची. बाहेरची वर्तमानपत्र हैदराबादमध्ये येऊ शकत नव्हती, ती बंदिवासात होती. आणि म्हणून निजामी सत्तेच्या विरोधात कोणताही संवाद अथवा कोणतीही जागृती वर्तमानपत्राच्या माध्यमातून बाहेरून हैदराबादमध्ये करता येत नव्हती. सुलतान बाजाराला रेसिडेन्सी असं म्हणत 1936 पर्यंत हा भाग ब्रिटिशांकडेच होता. फक्त एवढ्या रेसिडेन्सीच्या भागामध्येच भारतातील ब्रिटिशांच्या ताब्यात असणारी आणि भारतात प्रकाशित होणारी वर्तमानपत्र हैदराबादमध्ये येत असत अथवा छपाई होऊ शकत असत. नवरात्र संपले नावाचे एक प्रसिद्ध असं लेखन साहित्य असणारी कादंबरी श्रीधर कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे. या श्रीधर कुलकर्णींनी नवरात्र संपले मध्ये एक वाक्य दिलंय की निजाम विजय नावाचं एक मराठी वर्तमानपत्र हैदराबादमध्ये निघत असे. हे निजाम विजयचे अंक वाचून विद्यार्थ्यांचे डोके तापत असत. वर्तमानपत्र म्हणजे लोकशक्ती व लोकांनीच ती उत्पन्न केली पाहिजे हा विचार निजाम विजयचा होता असं श्रीधर कुलकर्णी असं म्हणतात. 1938 ला हैदराबाद संस्थानामध्ये एकंदरीत 35 वर्तमानपत्रावर बंदी होती. हैदराबाद संस्थानाचा विचार जर केला तर एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयाला येण्यासाठी जेवढे घटक लागतात तेवढे हैदराबाद संस्थानाकडे होते. स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयाला येण्यासाठी जी घटक लागतात ती जनसंख्या हैदराबाद संस्थानाकडे होती. प्रदेश होता. हैदराबाद संस्थानाची स्वतःची अशी परराष्ट्र नीती होती. विविध असे खाते होते. हैदराबाद स्टेट बँक होती. स्वतःची अशी रेल्वे होती. पोस्ट विभाग होता. एवढंच नव्हे तर मुलकी सेवाही होती. हैदराबाद संस्थानाकडे या सगळ्या घटकांचा विचार केल्यानंतर हैदराबाद संस्थानाची आणि निजामाची भूमिका ही एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयाला येण्याची होती हे स्पष्ट होतं. 16 जिल्हे त्याचबरोबर 2 रॉयल सीमा भागातून ब्रिटिश आपल्याला निजामाचे घेतलेले प्रदेश ताब्यात देतील, जिल्हे परत देतील. तसेच 9 जिल्हे 1853 ला पामर कंपनीचं कर्ज फेडण्यासाठी जे ब्रिटिशांकडे दिले होते ते जिल्हेही ब्रिटिश भारत सोडून जाताना आपल्याला देतील हा आशावाद निजामाचा होता. त्याचबरोबर 2 जिल्हे म्हैसूर प्रांताशी कर्नाटक प्रांताशी निगडीत होते तेही ब्रिटिशांच्या ताब्यात होते, तेही हैदराबाद संस्थानाला देतील अशी भूमिका होती. संपत्तीच्या जोरावर एखादं बंदर आपण ताब्यात घेऊ आणि असं मिळून एकंदरीत 30 जिल्ह्याचा एक स्वतंत्र प्रदेश एक राष्ट्र म्हणून उदयाला आणू ही भूमिका निजामाची या कालखंडामध्ये होती. या सगळ्या घटकांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक घटक स्पष्ट होतो की जगातील विविध बँकांमध्ये ठेवलेली ठेवी, शस्त्रास्त्रे आपल्याला सहाय्यभूत होती. जाताना ब्रिटिश सत्ता सोडताना इंग्रज मदत करतील, रक्तसंबंधित मदत करतील, देश विदेशातील नातेवाईक मदत करतील ही भूमिका निजामाची होती. निजामानं आपल्या मुलांचे विवाह अरबस्थानातील राजकुमारांशी याच कारणास्तव लावलेले होते आणि म्हणून यावेळी हे रक्तसंबंधी आपल्याला मदत करतील ही भूमिका निजामाची यावेळी निश्चित होती. 17 सप्टेंबर 1948 ला जेव्हा पोलीस कारवाई करण्यात आली, सरदार वल्लभभाई पटेलांनी 17 सप्टेंबर 1948 ला पोलीस कारवाईचा निर्णय घेण्यात आला. पोलीस कारवाईचा निर्णय ऑपरेशन पोलो या नावाने ओळखला जातो. या मागची भूमिका जर आपण बघितली तर व्हाईसराय बॅटन भारतामध्ये 22 मार्च 1947 ला, 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. यावेळी हैदराबाद संस्थानामध्ये अशांतता होती, संघर्ष चालू होता, कम्युनिस्टांची चळवळ चालू होती. युनोकडे निजामाने तक्रार केलेली होती. याच वेळी 20 ऑगस्ट 1948 ला भारतीय स्वातंत्र्याच्या नंतर 1 वर्ष 3 दिवसानंतर शोएब उल्ला खान नावाच्या एका पत्रकाराची हत्या हैदराबाद मध्ये
हैदराबाद शहरामध्ये घडली. शोएबुल्ला खान इम्रोज नावानं एक वर्तमानपत्र काढलं आणि म्हणून हैदराबाद संस्थानामध्ये कारवाई करण्याची जी प्रमुख 8 कारणं होती त्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं कारण होतं जनरल JM चौधरी यांच्याकडे देण्यात आलेलं नेतृत्व. ही कारवाई सप्टेंबर 1948 मध्येच का करण्यात आली त्याचं एक वैशिष्ट्य असं होतं. सप्टेंबरमध्ये भारतामध्ये विशेषतः दक्षिण भारतामध्ये पावसाळा कमी होतो. 13 सप्टेंबर 1948 ला पाकिस्तानचे सर्वेसर्वा आणि पाकिस्तानचे निर्माता बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांचा मृत्यू झाला आणि म्हणून केसरी यावेळी असं म्हणतो, केसरीनं आपल्या अंकामध्ये म्हटलेलं आहे की पाकिस्तानचा चाणक्य गेला आणि म्हणून निजामाला जो नैतिक सपोर्ट पाकिस्तानमधून होत होता तो यावेळी संपला. रझाकाराचे अत्याचार याच वेळी वाढलेले होते. हैदराबादच्या संस्थानाच्या स्वातंत्र्याच्या आणि संघर्षाच्या बलिवेदेवर गेलेला शोएबुल्ला खान पहिला हैदराबाद मधला पत्रकार आणि संपादक होता. पालखेडचं युद्ध 17 सप्टेंबर 1727 ला निजामानं जिंकलं होतं. या 17 सप्टेंबर 1727च्या पालखेडच्या विजयाचा स्मृती दिन 17 सप्टेंबर 1948 ला येऊ घातला होता आणि म्हणूनच ती तारीख 17 सप्टेंबर 1948 निश्चित करण्यात आली. हैदराबाद स्टेट काँग्रेसनं आपला लढा वाढविला होता. निजामानं कॉरिडॉरचा प्रदेश मागितला होता. पोर्तुगीजांकडं गोव्यातील पोर्तुगीजांकडं तशा हालचाली दिसत होत्या आणि म्हणून ही ऑपरेशन पोलोची कारवाई 17 सप्टेंबर 1948 ला करण्यात आली. 1948 ला ही कारवाई करून हैदराबाद संस्थान विलीन करून भारतात घेण्यात आले, पण ते एकाएकी नाही. 1938 ला हा खऱ्या अर्थानं संघर्ष चालू झाला होता. 1938 ला दुसऱ्या महायुद्धाचे ढग युरोपवर दिसत होते. 1938 ला हा संघर्ष हैदराबाद संस्थानामध्ये चतुष्कोनी नावानं ओळखला जातो. हैदराबाद संस्थानामध्ये यावेळी 4 वेगळ्या मार्गाने लढा सुरू झाला. हैदराबाद मध्ये पहिला लढा 21 ऑक्टोबर 1938 ला हिंदू महासभेनं 7 मागण्यासाठी चालू करण्यात आला. हिंदू महासभेचं नेतृत्व लब भोपटकर, दोंडूमामा साठे, पुण्यामधील केसरीवाडा इत्यादी मधून चालू होते. हैदराबाद संस्थानात 1938 ला जो संघर्ष घडला तो हा संघर्षामधला दुसरा सगळ्यात महत्वाचा आणि सर्वात प्रभावी लढा जर कोणता होता तर तो 24 ऑक्टोबर 1938 ला सुरू झालेला हैदराबाद स्टेट काँग्रेसचा लढा. हैदराबाद स्टेट काँग्रेसची परिपत्रक स्वामी रामानंद तीर्थांनी घेतलेलं नेतृत्व. यावेळी हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गावागावामध्ये हस्तलिखित वाटलेली हस्तलिखित पत्रक आपण पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हैदराबाद स्टेट काँग्रेसचा लढा हा खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण होता. 27 ऑक्टोबर 1938 ला आर्य समाजानंही लढा सुरू केला. धार्मिक बंधनं याच्या विरोधात आर्य समाजानं लढा सुरू केला. या लढ्याचं नेतृत्व न्यायमूर्ती कुरटकर यांच्याकडे होतं. या लढ्याबरोबर चौथा लढा ऑक्टोबर 1938 ला वंदे मातरम या नावानं विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी चालू केलेला दिसतो. पण या सगळ्या लढ्यांचा विचार जर आपण केला तर या लढ्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची भूमिका दिसते. हैदराबाद स्टेट काँग्रेस सतत आग्रही होती. 1938 पासून 1948 पर्यंत हैदराबाद स्टेट काँग्रेसचा एकच आग्रह होता, रेस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट आम्हाला हवा आहे. जबाबदार राज्य पद्धतीचा स्वीकार झाला पाहिजे. ही भूमिका, आग्रही भूमिका हैदराबाद स्टेट काँग्रेस आणि स्वामी रामानंद तीर्थांनी सर्व कार्यकर्त्यांची. रेस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट देण्यासाठी निजाम तयार नव्हता, रेस्पॉन्सिव्ह गव्हर्नमेंट साठी मात्र निजाम तयार होता. आणि म्हणून सगळ्यात महत्वपूर्ण घटक होता हैदराबाद स्टेट काँग्रेसला रेस्पॉन्सिव्ह गव्हर्नमेंट नको होते. रेस्पॉन्सिबल गव्हर्नमेंटचा आग्रह हैदराबाद स्टेट काँग्रेसनं सतत धरलेला होता. या लढ्याचा 4 लढ्याचा विचार करता एक घटक सगळ्यात महत्वाचा येतो. आर्य समाज आणि हैदराबाद स्टेट काँग्रेस हे लढे एकमेकाला पूरक होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा आपल्याला हे दिसतं की आर्य समाजाचे कार्यकर्ते
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात दिसतात. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अनेक कार्यकर्ते आर्य समाजामध्ये सक्रिय होते. हेच प्रतिबिंब हैदराबादमध्ये पण आपल्याला दिसतं. पण या दोघांनी आपला लढा काही काळानंतर थांबवला. आर्य समाजाने हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या लढा स्थगितीनंतर हिंदू महासभा एकाकी लढत राहील आणि धार्मिक मागण्या हिंदू महासभेच्या निजामांना मान्य कराव्या लागल्या. विद्यार्थ्यांना मात्र 1938च्या लढ्यामध्ये खूप नुकसान सहन करावं लागलं. अनेक विद्यार्थ्यांना शाळा सोडाव्या लागल्या, कॉलेज सोडावं लागलं. यातील अनेक विद्यार्थी औरंगाबाद, हैदराबाद मधून नागपूर विद्यापीठामध्ये गेले. तत्कालीन नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू TG केदार सर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आपल्या विद्यापीठामध्ये प्रवेशित करून घेतलं. चळवळ संस्थानामध्ये घडली, पण चळवळ घडविण्यासाठी या संघटनेचे कार्यकर्ते बाहेरचेही होते. अक्रू वाघमारे सतत असं म्हणत, विद्यार्थ्यांनी कोणीही बाहेर प्रवेश घेऊ नये, बाहेर जाऊ नका, चळवळीतच राहा, चळवळ प्रभावी करा, हैदराबाद स्टेट काँग्रेसला बलवान करा, इत्यादी मागण्या इत्यादी भूमिका अक्रू वाघमारे सरांच्या. या सगळ्या घटकांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक घटक सगळ्यात महत्वाचा येतो. 1938चा लढा स्थगित झाला. 1 सप्टेंबर 1939ला दुसऱ्या जग महायुद्धाची सुरुवात झाली. दुसरं महायुद्ध सुरू होताच पुन्हा एकदा निजामाने ब्रिटिशांना सहाय्य केले. 1857च्या उठावामध्ये ब्रिटिशांशी निजाम एकनिष्ठ राहिला. 1919ला 14 ते 19 पहिल्या महायुद्धाच्या कालखंडातही निजाम एकनिष्ठ राहिला. दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडातही निजाम पुन्हा एकदा ब्रिटिशांच्या बाजूने एकनिष्ठ राहिला. आणि म्हणून या 3 वेळा ब्रिटिशांना निजामानं खूप मोठ्या प्रमाणात सहाय्य केले. 1857च्या उठावामध्ये सहाय्य केल्याबद्दल उस्मानाबाद आणि रायचूरचा प्रदेश आणि 50 लाखाचं कर्ज निजामाचं माफ करण्यात आलं होतं. पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांना खूप मोठ्या प्रमाणात सहाय्य करण्यात आलं. जगात सगळीकडं चळवळ चालू असताना, खिलाफतच्या विरोधात किंवा तुर्कस्तानच्या विरोधात चळवळ चालू असताना हैदराबाद संस्थान मात्र खिलाफत चळवळीसाठी लढणारे एकमेव संस्थान आपल्याला दिसतं. एक घटक सगळ्यात महत्वाचा आपल्याला इथं दिसतो की 1942च्या चळवळीचा आणि हैदराबादचा जेव्हा आपण घटक पाहतो तेव्हा आपल्याला सगळ्यात महत्वाचा एक घटक दिसतो की 1942च्या चळवळीमध्ये हैदराबाद संस्थानामध्ये 3 गट कार्यरत होते. स्वामी रामानंद तीर्थांचा एक विचारी गट कार्यरत होता. दुसरा गट एक कम्युनिस्ट विचारी कार्यरत होता आणि तिसरा गट अलिप्त असणाऱ्यांचा एक गट कार्यरत होता. स्वामी रामानंद तीर्थांच्या गटामध्ये अक्रू वाघमारे हे सगळ्यात आघाडीवर असणारे आपल्याला दिसतात. 1942च्या कालखंडामध्ये चळवळीमध्ये, भारत छोडो चळवळीच्या कालखंडामध्ये हैदराबाद संस्थानात वार फंड निर्माण केले. जवळजवळ 20 कोटी रुपये जमा केले. हे जमा केलेली रक्कम हैदराबाद संस्थानानं ब्रिटिशांना सहाय्य करण्यासाठी, तसंच हैदराबाद संस्थानामध्ये शेतीमध्ये गुंतवणूक करून विपुल प्रमाणात अन्नधान्याचं उत्पन्न करण्यात आलं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अन्नधान्याची टंचाई ब्रिटिशांना जाणवत असताना सुद्धा हैदराबाद संस्थानामध्ये विपुल प्रमाणात अन्नधान्य होते आणि म्हणूनच इंग्लंडला सहाय्यता या कालखंडामध्ये करण्यात आली. 1942च्या चळवळीमध्ये लोकशक्तीचे शरद जावडेकर, श्रीराम कुलकर्णी वगैरे इत्यादींनी खूप मोठ्या प्रमाणात कार्य केले. ब्रिटिश भारतामध्ये 1942ची जी चळवळ होती, या चळवळीचं एक सूत्र होतं, ब्रिटिश आणि कम्युनिस्ट एकत्र होते. हैदराबाद स्टेटचा विचार करता 1942च्या चळवळीमध्ये ब्रिटिश, कम्युनिस्ट आणि निजाम हे तिघे एकत्र होते आणि लढणारी यांच्या तिघांच्या विरोधात फक्त प्रजा होती आणि हैदराबाद स्टेट काँग्रेस प्रजेच्या पाठीशी होती. यावेळी महाराष्ट्र परिषदेचे अधिवेशन सरस्वती भुवन मधील कॉलेजमध्ये घडले. या 7,000 लोकांची उपस्थिती होती. यावरून आपल्याला हैदराबाद स्टेट काँग्रेसनं केलेली जी जागृती होती ती किती महत्वपूर्ण होती हे स्पष्ट होते. मराठवाड्याचे निर्माता आणि मराठवाडा साप्ताहिकाचे जनक अक्रू वाघमारे असं म्हणतात, समाज जीवनावर एक जाड थर आला होता. जीवन प्रवाहाच्या नाड्या कोठे आहेत व कशा वाहत आहेत हे सहज कळणे जवळजवळ अशक्यच होते.
आकाशात उडणाऱ्या घारीचे लक्ष घरट्यातल्या पिल्लावर व भक्ष्यावर असते, तसेच लक्ष सरकारचे, निजामाचे वर्तमानपत्र व हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर आणि नेतृत्वावर होते. या सगळ्यांचा आपण विचार करताना आपल्याला एक सगळ्यात महत्वाची भूमिका लक्षात येते की पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात आणि 1857च्या उठावामध्ये निजामानं ब्रिटिशांना का सहाय्य केलं असेल. तर निजामाची यामागची भूमिका अशी होती की आपण ब्रिटिशांना आता जर सहाय्य केलं, दुसऱ्या महायुद्धात विपुल प्रमाणात अन्नधान्याचं, शस्त्रास्त्राचं, सैन्याचं सहाय्य निजामाच्या माध्यमातून ब्रिटिशांना झालं. हे सहाय्य जर झालं तर 1883ला ब्रिटिशांनी म्हैसूरचा भाग ओडियार राजांना जसा परत केला होता, तसं आपण जर मदत युद्धाच्या काळात ब्रिटिशांना केली तर 1853ला वऱ्हाडचे जे 9 ते 11 जिल्हे निजामाने ब्रिटिशांना दिले होते ते 1945ला युद्ध समाप्तीनंतर आपल्याला परत येतील, ही एक आशा चाणाक्ष निजामांची होती. आणि म्हणून नरहर कुरुंदकरांचं एक वाक्य असं म्हटलं जातं, वाक्य एक सुप्रसिद्ध वाक्य आहे, वऱ्हाड निजामाला 1945ला जर परत मिळाला असता तर हैदराबाद भारताला यदा कदाचित गमवावे लागले असते. 1945 नंतर अत्यंत गतिमान घडामोडी हैदराबाद संस्थानामध्ये घडल्या. 1945ला दुसरे जागतिक महायुद्ध समाप्त झाले. 1938ला सत्याग्रह चालू करण्याच्या अगोदर हैदराबाद स्टेट काँग्रेसवर स्थापन होण्याच्या अगोदरच बंदी घालण्यात आली होती. ती बंदी जुलै 1946ला उठवण्यात आली. 1946ला राजकीय सुधारणांची घोषणा निजामानं केली. 3 जून 1947ला स्वतंत्र राहण्याची घोषणा निजामानं केली. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला 2 महिने अगोदर निजामाची ही घोषणा म्हणजे एकाएकी केलेली ही घोषणा नव्हती. 1886 पासून निजामानं केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा आता साध्य होण्याची वेळ होती. आणि म्हणून 1947 नंतर भारतीय स्वातंत्र्यानंतर अत्यंत वेगवान घडामोडी हैदराबादमध्ये घडल्या. 1938ला मराठवाडा नावाचं साप्ताहिक अप्रू वाघमारेंनी पुण्यातून काढलं होतं. मराठवाड्याने केलेली जागृती महत्वपूर्ण होती. 1948ला मराठवाडा मुंबई मधील काँग्रेस भवनामधून प्रकाशित होऊ लागले. संस्थानाबाहेरील व्यक्ती चळवळीत सक्रिय होत्या. या सगळ्यांचा उल्लेख निजाम आणि निजाम प्रशासन आउटसाइडर असा करीत असे. हैदराबाद स्टेट काँग्रेसवर बंदी आल्यानंतर 1938 नंतर हैदराबाद स्टेट काँग्रेसचे कार्यकर्ते, हैदराबाद स्टेट काँग्रेसचे अनुयायी यांनी जागृतीचं कार्य दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या कालखंडामध्ये केलं. जुलै 1946ला बंदी उठता क्षणी सगळे कार्यकर्ते सक्रियपणे निजाम सत्तेच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र आले. आणि म्हणून जुलै 1946 ते ऑगस्ट 1947 आणि ऑगस्ट 1947 ते सप्टेंबर 1948 हा कालखंडाचा विचार करता आपल्याला लक्षात येतो की ऑगस्ट 1947 ते सप्टेंबर 1948 1 वर्ष 2 महिने 2 दिवसाचा कालखंड हा मुक्ती पर्वाचा, मुक्ती संघर्षाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. हैदराबाद संस्थानामध्ये आर्य समाजाच्या, स्टेट काँग्रेसच्या अनेक व्यक्तींना हुतात्मा पत्करावं लागलं. मला एक घटना सहज अशी स्पष्ट करावीशी वाटते की करतो की लाडसावंगी तालुका बदनापूर जिल्हा जालना येथे 25/20च्या खोलीमध्ये 105 व्यक्तींना कैद करून 150 पोलिसांचा वेढा त्याभोवती ठेवण्यात आला. रॉजर ट्रेकरनं ब्लॅक होलशी जी संबंधित अत्याचारी आणि अन्यायी घटना केली त्याच प्रकारची ही घटना लाडसावंगीची सुद्धा होती. हैदराबाद स्टेट काँग्रेस 1945ला जेव्हा आपण बघतो, हैदराबाद संस्थान 1945ला जेव्हा आपण बघतो तेव्हा हैदराबाद संस्थानामध्ये महागाई होती, पण अन्नधान्याची टंचाई बिलकुल मात्र नव्हती. हैदराबाद संस्थानामध्ये अन्नधान्य विपुल प्रमाणात होते. दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये निजामानं अत्यंत चाणाक्षपणे
देश विदेशातील बँकामध्ये विपुल प्रमाणात पैसा गुंतवला. हा पैसा खाजगीमधील असेल, वॉर मधील असेल, हा पैसा पुढे निजामाला शस्त्र खरेदी करण्यासाठी कामी येणार. आणि म्हणून 17 सप्टेंबर 1948 हैदराबाद संस्थानामध्ये जी कारवाई करण्यात आली, ही कारवाई आपण पाहता एक घटक आपल्याला सहज असं वाटतं की हैदराबाद संस्थानामधला हा लढा हिंदू विरुद्ध मुसलमान असा होता. हैदराबाद स्टेट काँग्रेस विरुद्ध इत्तेहाद मुसलमीन होता. हैदराबाद स्टेट काँग्रेस विरुद्ध रजाकार होता. स्वामी रामानंद तीर्थ विरुद्ध कासिम रजवी असा होता. पण खरं जेव्हा आपण पाहतो तेव्हा हा लढा कोणत्याही दृष्टिकोनातून असा विरोधी नव्हता. आणि म्हणून अक्रम वाघमारे सहजपणे नव्हे तर कटाक्षाने मराठवाड्यामध्ये असं नमूद करतात की ना हा लढा आणि ना हा विजय हिंदूंचा ना मुसलमानांचा हा विजय होता. हा विजय मानवतेचा आणि लोकशाहीचा होता, असं मराठवाड्यामध्ये ठासून अक्रम वाघमारे यांनी लिहिलेलं आपल्याला दिसतं. 224 वर्षानंतर सत्तेविरुद्ध लढून 1 वर्ष 2 महिने 2 दिवसानंतर 1 वर्ष 1 महिना 2 दिवसानंतर हैदराबाद भारतीय संस्थानामध्ये विलीन करण्यात आले. काही लब्ध प्रतिष्ठानने मुक्ती संघर्षाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मराठवाड्याने आणि अक्रम वाघमोरेने स्वामी रामानंद तीर्थांनी ठणकावून स्पष्ट केले की हा लढा कुठल्याही जातीपातीच्या विरोधात नव्हता. हा लढा सत्तेच्या विरोधात होता, लोकशाही निर्माण करण्यासाठी होता, स्टेट काँग्रेस बलवान करण्यासाठी होता. बॅरिस्टर गाडगिळांचं एक वाक्य अत्यंत उद्बोधक आहे. ज्या भारतातील 600 संस्थानिक आपल्या सामर्थ्याने भारताने संपवले, त्या भारतीय संघराज्याला त्या भारताला एका हैदराबादला संपवणे काय अवघड असेल. आणि म्हणून भारताच्या पोटातील कर्करोग ऑपरेशन पोलोने संपवला, असं सरदार वल्लभभाई पटेल हैदराबाद संस्थान भारतात विलीन केल्यानंतर म्हणतात. हैदराबाद स्टेट काँग्रेस जेव्हा स्थापन झाली 1938 तेव्हा हैदराबाद स्टेट काँग्रेसचे 2000 कार्यकर्ते निजामाने कैद केले. 1948 हैदराबाद संस्थान जेव्हा हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या माध्यमातून संघर्ष करून विलीन करण्यात आले, तेव्हा विचारात जर घेतला तर हैदराबाद स्टेट काँग्रेसचे 21,000 कार्यकर्ते अनुयायी स्वेच्छेने या संघर्षात उतरलेले दिसतात. आणि म्हणून हैदराबाद स्टेट काँग्रेसनं लढवलेला हा लढा अत्यंत व्यापक पद्धतीचा होता. स्वामी रामानंद तीर्थांसारखं नेतृत्व, गोविंदभाई सराफ सारखं नेतृत्व या लढ्याला जर मिळालं नसतं तर हा लढा कोणत्या मार्गाने केला असता हे सांगणं खूप कठीण आहे. आणि म्हणून श्रीधर कुलकर्णी 17 सप्टेंबर 1948 बाबत असं म्हणतात. आणि त्यांनी नवरात्र संपल्यामध्ये जे 9 टॉपिक मध्ये हैदराबाद संस्थानाचं कथन केलं आहे ते अत्यंत वाचनीय आहे, उद्बोधक आहे. हैदराबाद संस्थानाच्या संदर्भामध्ये माझा खऱ्या अर्थानं अभ्यास जो आहे किंवा संशोधन आहे ते हैदराबाद संस्थानामध्ये मराठी वर्तमानपत्रांनी जी कामगिरी केली ती महत्वपूर्ण. 1909 पासून हैदराबाद संस्थानामध्ये पुण्यामधून निघणारं लोकमान्य टिळकांच्या विचारानुसार कार्यरत राहिलेलं केसरी वर्तमानपत्र 1909 पासून हैदराबाद संस्थानामध्ये बंदित होतं. हैदराबाद संस्थानामध्ये 1909 पासून केसरी बंदिवासात होता. 1909 केसरीचा त्यात तत्कालीन खप 25,000 होता. त्यातले 5,000 अंक हैदराबाद संस्थानामध्ये विकले जात असत. 1909 केसरी बंदिवासात गेल्यानंतर केसरी लोकांनी बंद केला. वतनदार, जागीरदार, वाचक, साक्षर, शिक्षक, कार्यकर्ते जे केसरीचे वाचक होते
त्यांनी केसरी बंद केला. तो केसरी त्यांचे गडी, नौकर, घरातले व्यक्ती यांच्या नावानं तो लोकांनी चालू केला. लोकमान्य अगोदर जसं पुढारी होते, नंतर संपादक होते, पण नचिकेळकर अगोदर संपादक होते आणि नंतर पुढारी होते. त्याप्रमाणे आनंद कृष्ण वाघमारे अगोदर संपादक होते, कधी ते पुढारी वाटत. टिळक आणि नचिकेळकरांचा संयोग खऱ्या अर्थानं आपल्याला आनंद कृष्ण वाघमारे यांच्यामध्ये दिसतो. ते कणखर, घणाघाती लिखाण करणारे संपादकही होते आणि हैदराबाद स्टेट काँग्रेसचे खऱ्या अर्थानं कार्यकर्तेही होते, नेतृत्व करणारे नेतेही होते. केसरी सतत म्हणत असे की हैदराबादमध्ये केसरीवरची बंदी निजामाने उठून दाखवावी, काय होते ते पहा. केसरीचे संपादक 1909 पासून हैदराबाद संस्थानाबरोबर सतत याच वाक्यामध्ये लिखाण करत, गुळगुळीत कागदावर गुळगुळीत मजकूर केसरीला कदापि मान्य नाही, बंदी उठविली नाही. बंदी जर हा केसरीवरची उठवली तर काय होते तर ते निजामाने पाहावे. 1938 हैदराबाद संस्थानामध्ये मराठवाड्यावर 10 वेळा बंदी घालण्यात आली. मराठवाडा अक्रू वाघमारे पुण्यामधून, मुंबईमधून छापत असत, हैदराबादमध्ये त्याचं वितरण करत असत. गुरुवारी छपाई होत असे, शुक्रवारी निजाम स्टेटमध्ये सुट्टी असे, त्यामुळे वाचक मराठवाड्याचा जास्त असे. 10 वेळा बंदी येऊन 11व्या नावानं मराठवाडा अक्रू वाघमारेंनी छापला. लोकमान्य टिळकांचा उल्लेख असंतोषाचे जनक म्हणून भारतामध्ये केला जातो, तसा अक्रू वाघमारेंचा उल्लेख हैदराबाद संस्थानामध्ये असंतोषाचे जनक म्हणून केला जातो. हैदराबादच्या बलिवेदीवर जाणारा पहिला पत्रकार शोएबुल्ला खान हा होता. या शोएबुल्ला खानांच्या नावाने स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ जेव्हा स्थापन झालं, तेव्हा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉक्टर जनार्दन वाघमारे सरांनी विद्यापीठातल्या सभागृहाला शोएबुल्ला खान हेच नाव दिलेलं होतं. या शोएबुल्ला खान हा पहिला बलिवेदेवर जाणारा हैदराबाद मधला संपादक आहे. तर हैदराबाद जसं टिळकावर राजद्रोहाचा खटला चालविण्यात आला आणि टिळकांना 6 वर्षाची सक्त मुजोरी झाली, तसं हैदराबाद संस्थानामध्ये अक्रू वाघमारेवर राजद्रोहाचा खटला चालविण्यात आला आणि देशद्रोहाचा खटला चालू हैदराबाद संस्थानामध्ये असणारे अक्रू वाघमारेंचे शेंडोना या गावात, वैजापूर तालुका वैजापूर येथे असणारे वतन जप्त करण्यात आले. आणि म्हणून केसरीचे संपादक नचिकेळकर असं म्हणतात की मद्याचं व्यसन पहिला प्याला लागण्यापूर्वीच सुटू शकतं, मात्र वर्तमानपत्राचं व्यसन एकदा व्यक्तीला जडलं की ते सुटत नाही. हे वाक्य अक्रू वाघमारेंच्या संदर्भात अत्यंत बरोबर ठरतं. हैदराबाद संस्थानामध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसला च्या पाठीशी राहणारे अक्रू वाघमारे आणि मराठवाडा याचं ब्रीद वाक्यच होतं हैदराबादच्या प्रश्नासाठी वाहिलेले मराठी वर्तमानपत्र. आणि म्हणून अक्रू वाघमारेंच्या संदर्भामध्ये एक वाक्य असं म्हटलं जातं की हैदराबाद संस्थानामध्ये हैदराबादवर, निजामावर, निजामी सत्तेवर, निजामाच्या प्रशासनावर अक्रू वाघमारेंनी कडाक्षानं अग्रलेख लिहिले. पावसाच्या पाण्यावर वाढणारी परसातील भाजी कोणीही मुलाने खोडावी, शिजवावी, पचवावी, तशी हैदराबाद स्टेट काँग्रेसवर निजामानं बंदी घातली आहे. लोकमान्य व आगरकरांच्या जातकुळीतील पत्रकारिता अक्रू वाघमारेंनी पाळलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून हैदराबाद स्टेट काँग्रेसचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा 1, 2, 3 घटक आपल्याला प्रकर्षाने जाणवतात की हैदराबाद स्टेट काँग्रेसला स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदराव नानक यासारख्या व्यक्तींचं नेतृत्व जर लाभलं नसतं तर हैदराबादचा लढा, हा संघर्ष कोणत्या मार्गाने गेला असता हे आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणून हैदराबाद स्टेट काँग्रेस, आर्य समाज, हिंदू महासभा, विद्यार्थ्यांनी चालवलेली वंदे मातरमची चळवळ ही 1938 चतुष्कोनी माध्यमातून झालेला लढा 10 वर्षानंतर 1938 पर्यंत आपापल्या परीनं सर्वांनी चालवला.
पण यात सर्वात अग्रगण्य हैदराबाद स्टेट काँग्रेस होती. हैदराबाद स्टेट काँग्रेसचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ सारख्या व्यक्तींकडेच होतं. स्वामीजींचं एक वैशिष्ट्य असं होतं, स्वामीजींनी हिप्परसोगा ची शाळा सोडल्यानंतर स्वामीजी योगेश्वरी संस्थेमध्ये दाखल झाले. मला आठवतं की माननीय प्राचार्य डॉक्टर सोमनाथ रोडे सर सतत असं म्हणतात की स्वामीजी हिप्परसोग्याच्या भूमीतून अंबाजोगाईच्या योगेश्वरीच्या भूमीमध्ये आले. एक गांधीवादी तत्वनिष्ठ माणूस. या व्यक्तीनं फार मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक राजकीय नेतृत्व मराठवाड्यालाच नव्हे तर हैदराबाद संस्थान विसर्जित झाल्यानंतर तत्कालीन हैदराबाद राज्याला आणि 1956 भाषावर प्रांत रचना झाल्यानंतर महाराष्ट्राला जे दिलं ते अत्यंत महत्वपूर्ण आहे. स्वामीजींचं एक वैशिष्ट्य असं होतं की स्वामीजी अंबाजोगाईमध्ये असताना योगेश्वरी मंदिरावर या सगळ्या लोकांची सगळ्यांची हितगुज करत संवाद करत. पण स्वामीजींचं एक वैशिष्ट्य होतं, स्वामीजी कधीही अंधश्रद्धाळू नव्हते. स्वामीजींनी खूप मोठ्या प्रमाणात नेतृत्व केले. एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून नेहरूंनी स्वामीजींचा गौरव केलेला दिसतो. आणि म्हणून मराठवाड्याचं नेतृत्व हैदराबाद स्टेट काँग्रेस, स्वामी रामानंद तीर्थ, अक्र वाघमारेंनी चालवलेली मराठवाडा वर्तमानपत्र नावाने पत्रकारिता यासारख्या व्यक्तींचं कार्य आपल्याला अत्यंत महत्वपूर्ण वाटतं. हैदराबाद संस्थानाचा आणि माझा संशोधनाचा खरा विषय मराठी वर्तमानपत्र यांनी केलेली हैदराबाद संस्थानातील महत्वपूर्ण भूमिका. केसरीनं जसा लढा दिला तसा नेमस्तवादी वर्तमानपत्र ज्ञानप्रकाशनंही हैदराबाद संस्थानाच्या विरोधात लढा दिला. लोकमान्य टिळकांचा 1920 ला मृत्यू झाल्यानंतर पुणे आणि मुंबईमधून लोकमान्य पावा गाडगिळांनी चालू केला. पावा गाडगिळांचं एक वाक्य लोकमान्यच्या फ्रंट पेजवर असेल, निजाम हा भारतातील अखेरीचा विषजंतू आहे आणि जोपर्यंत हा संपणार नाही तोपर्यंत भारतीय संघराज्याला, भारतीय राष्ट्राला एकता येणार नाही. सोलापूर समाचार सारख्या वर्तमानपत्रांनी, बाबूराव जक्कलांच्या वर्तमानपत्रांनी आर्य समाजाच्या कार्याचे कौतुकच वर्तमानपत्रातून केलेले दिसते. नवशक्ती हे समाजवादी वर्तमानपत्र शरद जावडेकरांनी निजामाच्या विरोधात अत्यंत रोखठोक विरोधक भूमिका पाळलेली दिसते. गणपतराव जाधवांचं कोल्हापूरमधील पुढारी वर्तमानपत्र हे संस्थानी वर्तमानपत्र म्हणून जरी ओळखलं जात असलं तर पुढारीचं एक वाक्य असं होतं, लोकविकासासाठी राज्य असलं पाहिजे, जे राज्य कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहूंचं. नावी परुळेकरांचं सकाळ हे वर्तमानपत्र अत्यंत तटस्थ वर्तमानपत्र म्हणून आजही ख्याती आहे. वर्तमानपत्र एक व्यवसाय आहे ही धारणा सकाळची आहे. तटस्थता पाळली पाहिजे. हैदराबादच्या संदर्भामध्ये सकाळनं अत्यंत तटस्थ भूमिका पाळून निजामी सत्तेच्या विरोधात लिखाण केलेलं दिसतं. अकोल्याचं मातृभूमी जे ब्रजलाल बियाणींचं आणि प्रमिलाताई ओक यांचं वर्तमानपत्र म्हणून ओळखलं जातं, या मातृभूमीने हैदराबाद संस्थान विलीन झाल्यानंतर एक विशेषांक काढलेला आहे. हा विशेषांक अत्यंत वाचनीय आणि म्हणून मला असं वाटतं की हैदराबाद संस्थानचा लढा हा साधा सुद्धा लढा नव्हता. हा लढा एक व्यापक लढा होता. हा लढा संघर्षाच्या माध्यमातून 1938 ते 1948 या कालखंडामध्ये चालला आणि म्हणून या लढ्याकडे पाहत असताना अनेक अंगानं आज
महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठात, विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संशोधन झालेलं आहे. हे संशोधन स्वातंत्र्य सैनिकांचं कार्य, महिलांचं मुक्ती लढ्यातील कार्य, कामगारांचं कार्य, जिल्ह्याचं कार्य या अनुषंगानं झालंय. जे स्वातंत्र्य सैनिक याचे साक्षीदार आहेत, याचे डॉक्टर प्रभाकर देव यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमातून 15 वर्षापूर्वी एक प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पाच्या माध्यमातून ज्या मौखिक मुलाखती आणि जी मौखिक साधनं आहेत, ही विखुरलेली साधनं एकत्रित केली आहे. मला असं वाटतं की हैदराबाद संस्थानाच्या संदर्भामध्ये एवढं मोठं संशोधन जरी झालं असलं तरी अनेक अंगानं हे संशोधन अद्यापही बाकी आहे. आणि म्हणून आर्काइव्ह मध्ये असणारी कागदपत्र याच्या अनुषंगानं एक प्राथमिक संशोधन होण्याची आज अत्यंत आवश्यकता आहे. एवढी एक अपेक्षा इथं व्यक्त करतो आणि येणाऱ्या 17 सप्टेंबर 2020 साठी मी सर्वांना हैदराबाद संस्थानाच्या संदर्भामध्ये एक आठवण आणि स्मरण आणि जे हुतात्मे झाले त्या सर्वांना आपण आदरांजली व्यक्त करू, एवढी एक भूमिका व्यक्त करून मी इथं थांबतो.